आजचं मार्केट बघणार आहे आपण. ठीक आहे. नमस्कार. आपण आजचं मार्केट बघूया काय झालंय. ठीक आहे. चला. तर आजची आपली हे बघा, ही डेलीची कॅन्डल आहे. ही डेलीची कॅन्डल फॉर्म झालेली. या डेलीच्या कॅन्डलमध्ये बघा आता व्यवस्थित दिसेल. ही डेलीची कॅन्डल आहे. बरोबर. ह्या डेलीच्या कॅन्डलला आपण काय केलंय, मार्क केलंय. या डेलीच्या कॅन्डलचा हाय आणि हा लो. ठीक आहे. पहिले आपण आता काय करणार आहे, 30 मिनिटाची कॅन्डल बघूयात आजची. हं. आजची 30 मिनिटाची पहिली कॅन्डल कोणती आहे? ही आहे. आजच्या 30 मिनिटाची पहिली कॅन्डल जी आहे, आपण तिला काय करू, मार्क करू. ठीक आहे. आजची 30 मिनिटाची पहिली कॅन्डल. ठीक आहे. ही आजची 30 मिनिटाची पहिली कॅन्डल. बरोबर. आता बघूयात 30 मिनिटाची पहिली कॅन्डल आपण बघतोय ही. आपण थोडासा ठीक आहे. ही 30 मिनिटाची पहिली कॅन्डल आहे. हं. तर आता आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये येऊ. 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आल्यानंतर बघा आपल्याला काय दिसतंय. 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय, की छोट्या टाईम फ्रेममध्ये जरी आलं, तरी लक्षात येतंय, की आज ओपन आणि हाय सेम झालेला होता. आज ओपन आणि हाय सेम झालेला होता. 3 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये, 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये किंवा 30 मिनिटाची कॅन्डल असेल किंवा 15 मिनिटाची कॅन्डल असेल. बरोबर? किंवा 15 मिनिटाची कॅन्डल असेल. आज काय झालेलं होतं, ओपन आणि हाय सेम झालेला होता. मग आता आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघणार आहे, की हे बघा 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघितलं ओपन आणि हाय सेम आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा ओपन आणि हाय सेम असेल, तेव्हा मार्केट कुठे येतं? पुन्हा मार्केट या कॅन्डलच्या एरियामध्ये येणार. बरोबर. ओपन आणि हाय सेम आहे म्हणजे इथे सेलर जास्त आहेत. बरोबर. सेलरची इथे फाईट झालेली आहे. जेव्हा सेलरची इथे फाईट होते, तेव्हा मार्केट काय करतं? तेव्हा मार्केट त्या एरियामध्ये जाण्याचा प्रयत्न करतं आणि तिथून खाली येण्याचा प्रयत्न करतं. कारण इथे काय झालं, इथे बायर आणि सेलरची फाईटचा एरिया दिसत नाही. इथे ओपन आणि हाय सेम झालाय म्हणजे इथे सेलरच आहेत. जेव्हा ओपन आणि हाय सेम होतो कॅन्डलमध्ये, पहिलीच कॅन्डल असेल, ओपन आणि हाय सेम झाला. याचा अर्थ काय होतोय, की इथे इथे सेलर जास्त आहेत किंवा सेलरचा सेलिंगचा प्रेशर आहे. म्हणून या एरियामध्ये जेव्हा जेव्हा याच्या ह्या पहिले ही जी कॅन्डल आहे ओपन आणि हायची ह्या एरियाच्या जवळ जेव्हा मार्केट येईल, तेव्हा अजून एकदा एक सेलिंग प्रेशर क्रिएट होत असतो आणि त्यामुळे काय होतं, मार्केट हे परत डाउन रॅलीमध्ये जातं किंवा खाली जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. जेव्हा कधी पण पहिली कॅन्डल जर ही ओपन आणि हाय जर सेम असेल, तर तर त्या कॅन्डलला काय करायचं, तर त्या कॅन्डलचा जो ओपन आणि हाय जो आहे याच्यावरती थोडासा बफर ठेवून आणि खाली पण थोडासा बफर ठेवून एंट्री प्लॅन करायची असते. तिथून मार्केट खाली येण्याचे जास्तीत जास्त संकेत असतात. म्हणून आज काय झालंय, आज ओपन आणि हाय सेम असल्यामुळे बघा ही सकाळी 9:15 ची कॅन्डल आहे आणि मार्केट हे 11 वाजता पुन्हा वरती गेलं आणि तिथून पुन्हा खाली आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. ठीक आहे. तर आता बघा इथे आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये बघणार आहे, की आज कुठे-कुठे डिमांड झोन क्रिएट झालेला होता आणि डिमांड झोन क्रिएट झाल्यानंतर कुठे आपल्याला एक छोटा स्टॉप लॉस आणि मोठं टार्गेट अशी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली होती किंवा कुठे अपॉर्च्युनिटी बनलेली होती आपण ती बघणार आहे. ठीक आहे. तर बघा आजची ही पहिली अ, आजचं आजची ही पहिली कॅन्डल आहे. आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आलेलो आहे. ठीक आहे. 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आलो. आता आपण बघूयात, की आज ही पहिली कॅन्डल तयार झाली. बघा, ही पहिली कॅन्डल तयार झालेली आहे. आता बघा आज ही पहिली कॅन्डल तयार झाली. हे बघा इथे एक काय सप्लाय झोन क्रिएट झालेला आहे. आज मार्केट वरून खाली येत होतं. बरोबर. मार्केट वरून खाली येत होतं. खाली येताना वरती जाय, खाली ये. बरोबर, वरती जा. तर आज इथे एक सप्लाय झोन क्रिएट झालेला आहे. हा सप्लाय झोन आपण मार्क करतो, थोडासा बफर देऊन, बरोबर? आणि वरती पण आपण काय करतो, बफर देतो एक छोटासा बफर देतो. आणि आता हे बघा, जसं मार्केट चालू झाल्यानंतर वरून खाली येतंय, ठीक आहे. आणि इथे काय झालंय, सप्लाय क्रिएट झालाय. आज मार्केट ओपन आणि हाय सेम आहे आणि त्यातल्या त्यात जर सप्लाय क्रिएट जर झालेला आहे, तर सप्लाय क्रिएट होताना तो एक झोन तयार होतो, एक सप्लायचा झोन तयार होतो आणि जर मार्केट बुलिश असेल, बरोबर, बुलिश असेल तर मार्केट डिमांड झोन क्रिएट करतं. आज मार्केटने काय केलं, एक सप्लाय झोन क्रिएट केला. हा सप्लाय झोन इथे क्रिएट केलेला होता. जेव्हा असा सप्लाय झोन क्रिएट होतो, सप्लाय झोन आपण कशाला म्हणतो, पहिली ग्रीन कॅन्डल, त्यानंतर एक
अशी कॅन्डल की जिच्यामध्ये डिसिजन घेता येणार नाही. बायिंग आणि सेलिंगचा डिसिजन घेता येत नाही. जिथे-जिथे म्हणजे ती कॅन्डल कशी असू शकते, एकतर या अशी कॅन्डल असू शकते, अशी कॅन्डल असू शकते, बरोबर. म्हणजे त्या कॅन्डलमध्ये 80% विक असते, 70% विक असते, 50% विक असते आणि जी बॉडी आहे ती 50% जास्तीत जास्त बॉडी किती असते 50% आणि बॉडी छोटी आणि विक मोठी आणि ओव्हरऑल जी कॅन्डल आहे तिची साईज छोटी असते. पहिली कॅन्डल ही ग्रीनच असते, दुसरी कॅन्डल ही रेड किंवा ग्रीन असते आणि तिसरी कॅन्डल ही रीडच असते. हा सप्लाय झोन असतो. जिथे-जिथे असा सप्लाय झोन क्रिएट होईल, पहिली कॅन्डलची साईज आता साईजमध्ये बघा, पहिल्या कॅन्डलची जी साईज आहे ना, आता साईजमध्ये जर बघितलं, पहिल्या कॅन्डलची जर साईज एवढी आहे, बरोबर? तर दुसऱ्या कॅन्डलची जी साईज आहे ती ती किती पाहिजे? दुसऱ्या कॅन्डलची साईज ही कमी पाहिजे, बरोबर? तिची साईज कमी पाहिजे आणि तिसऱ्या कॅन्डलची जी साईज आहे ना, ती काय पाहिजे? ह्या कॅन्डलच्या डबल पाहिजे. ही जी पहिली कॅन्डल आहे तिच्या कमीत कमी डबल कॅन्डल पाहिजे आणि ही छोटी कॅन्डल पाहिजे. तर इथे सेम तशा प्रकारे कॅन्डल्स बनलेल्या आहेत. बरोबर. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो सप्लाय झोन किंवा सप्लाय एरिया. सप्लाय झोनला सप्लाय झोनला आपण काय करतो? आपण कॅन्डल मार्क करतो. बरोबर. आपण ही कॅन्डलला काय केलं? मार्क केलं किंवा आपण एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क केली. एक खाली आणि एक वरती. आता बघा मार्केटने काय केलं? बघा मार्केटने काय केलं? मार्केटने जेव्हा हा सप्लाय झोन तयार झाला, जेव्हा इथे हा सप्लाय झोन तयार झाला. बघा व्यवस्थित व्यवस्थित लक्षात घ्या. हा सप्लाय झोन तयार झाला. ठीक आहे. हा इथे सप्लाय झोन तयार झाला. सप्लाय झोन तयार झाल्यानंतर आपल्याला एक छोटासा स्टॉप लॉस मिळतो. एक छोटीशी एंट्री मिळते आणि आपल्याला टार्गेट मिळतं. तर टार्गेट आपल्याला 1:5 घ्यायचं आहे नेहमीच. बरोबर. 1:5 घ्यायला पाहिजे. मिनिमम 1:5, 1:3 तर आलंच पाहिजे. आता ही 1 मिनिटाची कॅन्डल आहे. बघा मार्केट इथं तयार झालं. हा पॅटर्न इथे तयार झाला. त्यानंतर हा पॅटर्न तयार किती वाजता झाला? 10:14 झाला आणि मार्केट पुन्हा 10:23 बरोबर. 10:23 या झोनमध्ये मार्केट आलं आणि तिथून एक शार्प काय झालंय मार्केटनी फॉल केला. बरोबर. आपल्याला टार्गेट घ्यायचं होतं 1:5 हे बघा 1:5 जर आपली ₹50 ची रिस्क आहे, तर आपल्याला जो प्रॉफिट होणार आहे तो 250 बरोबर. 1:5चं आपल्याला टार्गेट घेता येत होतं. कारण इथे काय आहे एक व्यवस्थितपणे सप्लाय बनलेला होता. जिथे-जिथे असा सप्लाय बनेल, तो 1 मिनिटात असो, 3 मिनिटात असो, 5 मिनिटात असो, 10 मिनिटात असो, टाईम फ्रेम कोणताही असो, फक्त तो व्हॅलिड करायचा आणि त्यानंतर आपण एंट्री आणि स्टॉप लॉस लावून आपण 1:5चं टार्गेट आपण घेऊ शकतो. ठीक आहे. हे झालं आज निफ्टीमध्ये. सेम आपण बघूयात बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये पण आज काय झालं होतं? आज सेम अशा प्रकारे आपल्याला सप्लाय बघायला मिळाला. आज आपण आता बघतोय आपण बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये आपण सुरुवातीला आपण बघणार आहे आज मार्केटमध्ये काय झालं बँक निफ्टीमध्ये, ठीक आहे. आधी बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीचा हा डेलीचा चार्ट आहे. आपण 30 मिनिटाचा चार्ट बघू बँक निफ्टीचा आजचा. आजचा जर आपण चार्ट बघितला 30 मिनिटाचा, तर आपल्याला लक्षात येईल, हे बघा, पहिले 30 मिनिटाची जी कॅन्डल आहे, बरोबर? पहिल्या 30 मिनिटाची कॅन्डलचा ओपन आणि लो किती होता? हाय होता आजचा 57,900 आणि लो आहे 57,600 बरोबर. तर आता या पहिल्या 30 मिनिटाच्या कॅन्डलच्या आपण बॉडीला आपण काय केलंय, हे बघा इथे कुठे झोन तयार झालाय का? सप्लाय एरिया वगैरे काही तयार झालाय का? आपल्याला तो बघायचा आहे. झोन बघायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आलं. आपल्याला इथे काही झोन वगैरे काही दिसलेला नाहीये. आपण 10 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आलो. त्यानंतर आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आलो. नंतर आपण 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आलो. तर हे बघा 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आल्यानंतर आपल्याला इथं लक्षात येतंय, हे बघा इथे एक काय आहे, सेम जसं आपण तिकडे बघितलं होतं निफ्टीमध्ये, सेम तसाच इथे पण काय आहे एक एक सप्लाय झोन क्रिएट झालेला आहे. एक सप्लाय झोन क्रिएट झालेला आहे. हा सप्लाय झोन क्रिएट झाला बघा किती वाजता? हा पण तयार झाला 10:21 आणि मार्केट पुन्हा त्या सप्लायच्या एरियामध्ये 11 वाजता आलेला आहे. आल्यानंतर मार्केटने पुन्हा इथून काय केलं? एक शार्प डाउनफॉल दाखवला आणि तो डाउनफॉल हे बघा एक छोटासा स्टॉप लॉस आणि आपलं 1:5चं आपल्याला टार्गेट मार्केट देऊन जातं. ठीक आहे. 1:5, 1:3चा आपल्याला रिस्क रिवॉर्ड मिळतो. बरोबर. इथे पण हा एक झोन बनलेला आहे. बरोबर. याला आपण काय म्हणतो सप्लाय झोन. सप्लाय झोनमध्ये पहिली ग्रीन कॅन्डल असते. नंतर ही दुसरी जी कॅन्डल आहे तिचा कलर मॅटर करत नाही. ग्रीन असेल, रेड असेल. ठीक आहे. पण ती रेड जर असेल तर ही अतिशय उत्तम. ह्या झोनमध्ये जर रेड कॅन्डल असेल तर ती अतिशय उत्तम आणि तिसरी कॅन्डल ही याची साईज कशी पाहिजे या पहिल्या कॅन्डलच्या किमान दुप्पट साईज असली पाहिजे. म्हणजे जेव्हा-जेव्हा ही अधिकची कॅन्डल तयार होते किंवा जेव्हा-जेव्हा अशी कॅन्डल तयार होत असते, बरोबर? जेव्हा-जेव्हा ही अशी कॅन्डल तयार होत असते ना, तर या कॅन्डलमध्ये काय आहे, की ही काय आहे बॉडी आहे. बॉडीपेक्षा विक ही मोठी पाहिजे.
बरोबर? आणि फाईट होऊन मार्केटने काय केलंय, खाली आलेलं आहे. इथे फाईट झाली, बायर सेलरची फाईट झाली. मार्केट कुठं आलं? खाली आलं. तर मग इथे बघायचं आहे, की मार्केटमध्ये काय इथं सेलिंग प्रेशर आहे. अजूनही या कॅन्डलच्या एरियामध्ये इथे अजून कोणाच्या ऑर्डर पेंडिंग आहेत? जे मोठे बिग प्लेयर आहेत, त्यांच्या अजूनही सेलिंग ऑर्डर काही पेंडिंग असल्यामुळे मार्केट शार्प खाली गेलं आणि पुन्हा परत त्या ऑर्डर घ्यायला आलं आणि त्या ऑर्डर घेतल्यानंतर मार्केट पुन्हा खाली आलं आणि मग आपल्याला इथे 1:5, 1:3 आपल्याला एक आपल्याला एक टार्गेट मिळालेलं आहे. ठीक आहे. 1:5चं आपल्याला टार्गेट मिळालं. आज आपण बघितलं निफ्टीमध्ये 1 मिनिटामध्ये आणि बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला बँक निफ्टीमध्ये पण आणि निफ्टीमध्ये पण आपल्याला सेम अशा प्रकारे आज क्लिअर कटमध्ये आपल्याला सप्लाय झोन बघायला मिळालेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आपल्याला असे असे जे सप्लाय झोन आहेत ते आपल्याला मार्क करायचे. ते आपल्याला काय करायचे असे सप्लाय झोन जे आहेत ना ते आपल्याला मार्क करायचे आणि आपण एंट्री प्लॅन करू शकतो. व्यवस्थित एंट्री प्लॅन करू शकतो. हे बघा. हां, टाईम फ्रेम आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कोणत्या टाईम फ्रेममध्ये किंवा काय? ठीक आहे. निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये पण बनलेला होता. 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये. स्लो चाललाय जरा. ठीक आहे. निफ्टीमध्ये पण आज 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये सेम सप्लाय झोन बनलेला होता. 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आणि तो सुद्धा एकदम शार्प बनलेला आणि तिथूनच मार्केट काय झालंय आज खाली आलेलं. कुठे बनलेला होता तो? आपल्याला बघायला भेटेल. इथे बनलेला होता बरोबर. 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये इथे बनलेला होता आणि इथून पण मार्केट 1:5चं टार्गेट दिलेलं आहे मार्केटने बरोबर. हे बघा इथून पण मार्केटने काय केलं 1:5चं टार्गेट दिलेलं आहे. निफ्टीमध्ये पण आणि बँक निफ्टी पण आज बँक निफ्टीमध्ये पण मार्केटने 1:5चं टार्गेट आज दिलेलं आहे. बँक निफ्टीमध्ये 3 मिनिटाचा झोन होता आणि निफ्टीमध्ये तो 1 मिनिटाचा झोन बनलेला होता. ठीक आहे. असंच आपण आता अजून अजून कुठे-कुठे बनलेलं होतं आपण ते बघणार आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं. आता आपण बघूयात सेम असाच झोन बनलेला होता आय-सी-आय-सी-आय बँकमध्ये. आय-सी-आय-सी-आय बँकमध्ये. ठीक आहे. आय-सी-आय-सी-आय बँकमध्ये सेम असाच एक झोन बनलेला होता. तो होता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. ठीक आहे. तो तितका जास्त शार्प दिसत नाही, परंतु तो झोन बनलेला होता. स्लो चाललाय जरा थोडंसं. ठीक आहे. हं. हे बघा, इथे पण काय आहे, की इथे पण हा एक पॅटर्न बनलेला आहे. हा हा एक पॅटर्न आहे. थोडासा समजून घ्यायला थोडासा अवघड जाईल. थोडासा सुरुवातीला थोडासा अवघड जाईल हा. पण बघा इथे पण काय झालंय, इथे पण बायर सेलरची फाईट झाली आणि या एरियामधनं अ, बायिंग प्रेशर वाढलं आणि मार्केट कुठे गेलं? वरती गेलं. बरोबर? तेच मग मार्केट परत वरून खाली आलं. कारण ह्या एरियामध्ये काही पेंडिंग ऑर्डर बाकी होत्या. त्या ऑर्डर घेऊन मार्केट पुन्हा वरती गेलं आणि इथे सुद्धा 1:5चा रेशो मिळालेला आहे. बरोबर? एंट्री झाली, छोटासा स्टॉप लॉस आणि टार्गेट 1:5चं टार्गेट आपल्याला इथे पण बघायला मिळालेलं आहे. इथे झोन होता, परंतु हे बघा कॅन्डल अशा नाही पाहिजे. आता ह्या कॅन्डल कशा आहे, एका पाठोपाठ एक 3 कॅन्डल झालेले आहेत. बरोबर? आणि इथे इथे पण हा एक सप्लायचा आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण हा पण प्रकार बघणार आहे, की आधी एक रेड कॅन्डल, नंतर ग्रीन कॅन्डलची साईज किती आणि कसा पॅटर्न तयार होतो. हा पण एक डिमांड झोनचा एरिया आहे. अशा डिमांड झोनच्या एरियामध्ये मार्केट पुन्हा खाली आलं आणि वरती गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. बरोबर. मार्केट आधी इथं पेंडिंग ऑर्डर इथे घेण्यासाठी आलं. ऑर्डर घेतल्या आणि मार्केट पुन्हा वरती गेलेलं आपल्याला बघायला दिसतंय. ठीक आहे. सेम आपल्याला असाच झोन आपल्याला अजून कुठे आज अजून बघायला मिळाला होता टी-सी-एसमध्ये. बरोबर. टी-सी-एसमध्ये पण असा झोन आपल्याला बघायला मिळालेला आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमच्या कॅन्डलवरती टी-सी-एसमध्ये. ठीक आहे. आपण बघूयात. हे बघा, टी-सी-एसमध्ये पण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जसं आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे. हे बघा इथे पण एक फील्ड, ही पूर्ण भरलेली कॅन्डल, ही अपूर्ण कॅन्डल आणि ही भरलेल्या 3 कॅन्डल. तर मग हा जो एरिया याला एक छोटासा बफर ठेवायचा असतो आणि एंट्री आणि बफर. ठीक आहे. वरती एंट्रीला थोडासा बफर आणि खाली स्टॉप लॉसला थोडासा बफर. मग आता इथे मार्केट आल्यानंतर काय होणार आहे? वरून मार्केट येणार
बरोबर. वरून मार्केट येणार या एरियामध्ये आणि आल्यानंतर आपलं 1:5चं टार्गेट. ठीक आहे. आल्यानंतर आपलं 1:5चं टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. कारण इथे पण एक झोन तयार झालेला होता. तो कोणता झोन? डिमांड झोन तयार झालेला होता. बरोबर. 1:5, 1:3 मिनिमम आपल्याला भेटायला पाहिजे तिथे. बरोबर. आता हे बघा ह्या एरियामध्ये आलंय मार्केट. ह्या एरियामध्ये मार्केट आलंय आणि मार्केट ह्या एरियामधनं हे बघा इथपर्यंतचा आहे मारला म्हणजे 1:2चा आहे मारला. परंतु इथे काय आहे एक एक तो फॉर्मॅट बनलेला होता सप्लाय झोनचा, डिमांड झोनचा हा एक फॉर्मॅट बनलेला होता. बरोबर. शार्प त्या एरियामध्ये मार्केट आलं आणि वरती गेलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरा स्टॉक बघणार आहे. सेम सेम असाच प्रकारे बनलेला आहे मारुतीमध्ये पण. ठीक आहे. मारुतीमध्ये बघतोय आपण. मारुतीमध्ये बनलेला होता 10 मिनिटाच्या टाईम फ्रेम वरती. ठीक आहे. हं. हे बघा सेम हा 10 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती बघा. 10 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती सेम जसं आत्ता आपण बघितलं ना, तसाच आपल्याला इथे एक काय शार्प आपल्याला काय मिळतो एक डिमांड झोन भेटतो. बरोबर. हा डिमांड झोन अ, बरोबर. आता ह्या 1, 2 आणि 3 कॅन्डल एका पाठोपाठ झालेल्या आहेत म्हणून या आपल्याला एकच कॅन्डल गृहीत धरायची आहे. जिथे-जिथे हा झोन तयार होता, हा झोन तयार होताना बघा, हा झोन तयार होताना कसा झोन तयार होणार आहे हा? हा झोन तयार होताना बघा लक्षात घ्या, हा झोन कसा तयार होतो? हा झोन तयार होताना लक्षात घ्यायचं आहे आपल्याला पहिली कॅन्डल बरोबर. त्यानंतर जी छोटीवाली कॅन्डल आहे त्यानंतर काय होते एक एक छोटी कॅन्डल तयार होते इथे बरोबर आणि त्यानंतर एक मोठी कॅन्डल तयार होते ग्रीनवाली. त्याची साईज थोडीशी जास्त असते बरोबर आणि मग हा जो एरिया आहे ना, ह्या एरियामध्ये ह्या कॅन्डलचा बफर ठेवून आपल्याला काय करायचं आहे, ह्या कॅन्डलचा बफर ठेवायचा आहे. इथे एंट्री आणि इथे स्टॉप लॉस आपल्याला प्लॅन करायचा आणि हे टार्गेट प्लॅन करायचं आहे आपल्याला. 1:5चं टार्गेट आपल्याला प्लॅन करायचं असतं. ठीक आहे. तर बघा आता इथे पण आपलं काय आहे, इथे एक पहिली ग्रीन कॅन्डल, नंतर ही अनडिसिजन कॅन्डल आणि इथून कोण वाढलेले होते? बाहेर वाढलेले होते. बरोबर. बाहेर वाढले आणि मार्केटला वरती घेऊन गेले. तर मार्केट पुन्हा जेव्हा वरून खाली येईल, तर इथे राहिलेल्या ऑर्डर घ्यायला येईल. राहिलेल्या ऑर्डर घ्यायला मार्केट पुन्हा त्या एरियामध्ये येणार आणि त्या ऑर्डर घेतल्या, की मार्केट कुठे जाणार? पुन्हा तेच त्याचं काम करायला वरती जाणार. आपल्याला टार्गेट पाहिजे 1:5. प्रत्येक वेळेस आपण 1:5च्या टार्गेटसाठी इथं वेळ लागतो, इथं बघावं लागतं, अभ्यास करावा लागतो, शोधावं लागतं. ठीक आहे. ते तर काम करावं लागेल. हे बघा 1:5चं आपल्याला टार्गेट पाहिजे. हे बघा 1:5 आलेलं आहे किंवा त्याहीपेक्षा वरती गेलेलं आहे. परंतु मिनिमम 1:5, 1:3 आपल्याला टार्गेट हे घेता आलं पाहिजे. छोटासा स्टॉप लॉस आणि मोठं टार्गेट फक्त एवढंच आहे, की प्रत्येक स्टॉकमध्ये आपल्याला ते शोधावं लागेल कुठे असा झोन बनलेला आहे. असा जर झोन तुमच्या लक्षात आला तर तो कमेंटमध्ये टाकायचा आहे किंवा त्याची आपल्या ग्रुपवरती चर्चा करायची आहे. ठीक आहे. आणि तो व्हॅलिड करून आपल्याला आधीच आता हे बघा हा झोन बनलेला केव्हा होता? 30 जुलैला बनलेला होता 1:25 आणि हा जो झोन आलाय हा 3 ऑगस्टला आला. हा 3 ऑगस्टला तिथे मार्केट आलं आणि तिथूनच वरती गेलं. कारण इथे काही इन्स्टिट्यूशनच्या पेंडिंग ऑर्डर राहिलेल्या होत्या. ठीक आहे. अशा प्रकारे अजून एक झोन आपल्याला बघायला भेटतो. तो आहे ॲक्सिस बँकेचा. ॲक्सिस बँकेमध्ये पण सेम असाच झोन बनलेला होता. परंतु तो मोठ्या टाईम फ्रेममध्ये आहे. ठीक आहे. तो मंथली कॅन्डलवरती बनलेला होता. सेम असाच बघा मार्केट मार्केटमध्ये शोधलं तर सापडतं. बरोबर. हे बघा सेम कॅन्डल आहे. फील्ड, अनफील्ड आणि ही फील्ड कॅन्डल ह्या 3 एका-पाठोपाठ बनलेल्या कॅन्डल. आता हा पॅटर्न कधी बनला? 1 एप्रिल 2014ला बनलेला आहे आणि तो घ्यायला कधी आलेलं होतं मार्केट 1 एप्रिल 2020 बरोबर आणि सेम पॅटर्न आहे. सेम पॅटर्न इथे पण बनलेला आहे. मार्केट वरून काय झालं? इथून वरती गेलेलं बरोबर. वरून खाली आलेलं, ऑर्डर घेतल्या आणि ऑर्डर घेऊन मार्केट कंटिन्युअसली वरती गेलेलं आहे. बरोबर. कंटिन्युअसली मार्केट काय झालं इथून वरती गेलं आणि ते वरती जात राहिलं. आपल्याला काय करायचं आहे 1:5चा रिस्क रिवॉर्ड रेशो नुसार आपल्याला ट्रेड करायचा आहे 1:5च्या. ठीक आहे. 1:5 आपल्याला 1:5 घ्यायचा परंतु इथे बघा थोडंसं मोठं विजन ठेवलं तर 1:25 पण आपल्याला भेटून जातो. ठीक आहे. असे काही झोन लक्षात आले 1 मिनिटामध्ये, 5 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये, 2 तासामध्ये, 75 मिनिटामध्ये, 125 मिनिटामध्ये, डेली, वीकली, मंथली. तर ते झोनची चर्चा करायची. ते आपण व्हॅलिडेट करणार आणि चालू मार्केटमध्ये आपण काय करणार त्याला एंट्रीचा प्लॅन करणार. ओके. तर काही अडचण असेल तर कमेंट करा. ठीक आहे. चला